7,200 रुपये दिवसाला होत्यात, महिन्याला 2 लाख रुपये सहज होत्यात साहेब. 50,000 रुपये जरी गेलं महिन्याला किंवा 70-80,000 रुपये गेलं तरी 1.25 लाख रुपये मासिक शिल्लक राहतात. फक्त नियोजन खर्च जाऊन फक्त नियोजन काय करायला पाहिजे, कोंडा नाही पाहिजे, राबाई तयारी पाहिजे. आता लोकांची राबाई तयारी नाही. 10 म्हशी घेतो भैया घेतो, 10 म्हशी घेणार भैया घेणार, मिळणार काय? सारखा चारा घातला तर साहेब 8 तास रवत करायला लागते, त्यामुळे रवत होत नाही. आणि आपल्याकडे शेतकरी सारखा चारा घालायला तर दूध त्याला कमी होते. 2 म्हशीसाठी 1,30,000 1,30,000 2,60,000 रुपये बिनव्याजी कर्ज अण्णासाहेब पाटलाकडे दिले जाते. आता अरुणकुमार डोंगळे साहेबांनी लोकांच्या प्रोत्साहन दाखल 40,000 अनुदान केल्याबद्दल सगळ्या समाजांनी चालत त्यांना चांगला हे केलंय. आमच्या गोट्यावर किंवा जनावर कोणत्याही प्रकारचे 1 रुपया कर्ज नाही. आम्ही स्वतः भाऊ सगळ्या आम्ही स्वतःच घरात मध्ये करतोय. कुठलाही भैया कोणता माणूस पगारी ठेवलेला नाही. भुदरगड तालुक्यातील मुधाळ या गावातील संभाजी पाटील आणि शिवाजी पाटील हे 2 सख्खे भाऊ. पेशाने शेतकरी असलेल्या या 2 भावांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं. सुरुवातीला 2 ते 4 जनावरांवर त्यांनी हा दुग्ध व्यवसाय चालू केला. या व्यवसायाला लागणारे भांडवल, जनावरांचा चारा या सगळ्याचं योग्य पद्धतीने नियोजन करून त्यांनी आणखी काही मुरा जातीच्या म्हशी हरियाणा राज्यातून विकत आणल्या. आजच्या घडीला त्यांच्या गोठ्यामध्ये एकूण 20 म्हशी आणि 5 गायी आहेत. म्हणजे एकूण 25 जनावरांची पैदास या गोठ्यामध्ये आहे. या दुग्ध व्यवसायातून हे दोघेही भाऊ महिन्याकाठी लाखो रुपये कमवतात. तुमचं नियोजन आणि ती मानसिकता असेल तर तुम्ही कोणताही व्यवसाय यशस्वीपणे करू शकता, हे या 2 भावांनी दाखवून दिलं आहे. चला तर मग पाहूयात आपल्या गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून त्यांच्या दुग्ध व्यवसायाची पार्श्वभूमी. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता भुदरगड तालुक्यातील मुदा या गावामधील संभाजी पाटील आणि शिवाजी पाटील या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये बसलेलो आहे. तसं बघायला गेलं तर गोकुळ कट्टा या माध्यमातून आपण दूध उत्पादक जे शेतकरी आहेत आपल्या जिल्ह्यामधले, त्या शेतकऱ्यांची यशोगाथा जी आहे ती आपण गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून मांडत आहे. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ. पहिल्यांदा नमस्कार, KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, ही जी आता तुम्ही जो काही गोठा व्यवसाय उभारलेला आहे, किती म्हशींचा गायींचा गोठा आहे आणि त्याची आर्थिक उलाढाल कशी आहे त्याच्याबद्दल जरा सांगा. साहेब, मी भाग्योदय दूध संस्था गोठणवाडी मुधाळ या संस्थेत गेली 30 वर्षे सचिव म्हणून काम करतोय. त्या सचिव म्हणून काम करताना दूध संस्थेत पगार कमी असतोय. त्या पगारानं आपला प्रपंचाला हातभार थोडा कमी लागत असल्यामुळं आम्ही दूध व्यवसायाकडे भाऊ वळलो. पहिल्यांदा आम्ही 2005-07 पासून सुरुवात केली. पहिल्यापासून 2-4 म्हशीपासून आता एकूण आम्ही 20 म्हशीपर्यंत आणि 4-5 गायीपर्यंत मजल मारली. आमच्या गोट्यावर किंवा जनावर कोणत्याही प्रकारचे 1 रुपया कर्ज नाही. आम्ही स्वतः भाऊ आणि आमच्या 2 बायका सगळ्या आम्ही स्वतःच घरात मध्ये करतोय. कुठलाही भैया कोणता माणूस पगारी ठेवलेला नाही. स्वतः 2 एकर आम्ही जवळजवळ गवत केले. शिवत्री गवत 2 एकर केले. त्यांना जोडधंदा म्हणून आम्ही गवत केले. आम्ही वाड्याला 1 टोटर तोडा जात नाही. परत आम्ही सोयाबीनचा कोंडा 4 ट्रक आम्ही आणतोय. गव्हाचा कोंडा 2 ट्रक जाऊन स्वतः आणतोय. वैरण वाळकी सुद्धा आम्ही 1 रुपयाची विकत घेत नाही. आता एकूण जनावर किती? एकूण म्हशी आमच्या 20 आहेत आणि गायी 4-5 आहेत. बरं, दिवसाचं नियोजन कसं असते? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ह्या जनावरांचं सकाळी 5ला उठलो की गोठे येतोय, शान मागवून येतोय. म्हशीला शान भरून दिलं की शांती टाकते. परत दोघं आपण येऊन वैरण टाकतोय. वैरण टाकले की परत 10ला बसतोय. 10ला बसले 7-7:15 10ला बसला की 7-7:30ला पुरा होतोय. 7:30ला पुरा झाला की ढेरा दूध घातलं की परत दूध चहा पितोय. चहा प्यायला की परत आणि कामाला चालू करतोय शेताच्या. परत मी पाणी बिणी पाजून म्हशी कुट्टी करून म्हशी धुवून 9-10ला रिकाम होता. लोक म्हणतात की गोठा व्यवसाय एवढा परवडत नाही, पहिल्यासारखं आता ह्यात राहिलेलं नाही आहे. तर तुम्ही काय सांगाल की परवडतोय का नाही परवडत? नाही, परवडत नाही. म्हणजे काय होतं, त्यांची वैरणची व्यवस्था कमी पडते. वैरणची व्यवस्था कमी पडते, मानसिकता करायची कमी पडते. कोणाला कुसली गावात नको आहे, चांगल्या गावात पाहिजे आहे. मग चांगल्या गावात केलं तर ते उंची वाढत नाही, ते लगेच जात आहे. हे आमचं जरा कुसळ बसते तर गवत चांगला आहे. शिवत्री किती फूट पत्र जवळपास? ते 15-16-17 फुटापत्र येते ते. आणि ह्याला खताचं वगैरे? खताचं काय, कापणी केली की परत जरासं खत टाकतोय आम्ही. 1 गमेलभर खत 4 सऱ्या तोडले की परत ते एरिया टाकतोय. परत आणि 4 त्या सऱ्या तुटल्या तिकडल्या 4 सऱ्या की परत त्याच्या एरिया टाकीत कडावर पट्टा आमचा 2 एकराचा जाई सर टाकीत असं पुढे जातोय ते आम्ही. बरोबर.
गोठा चालवायचा म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं येते ते म्हणजे चाऱ्याचं नियोजन. आता ह्या चाऱ्याच्या नियोजनासाठी आपल्या भागातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय नाही, फक्त वाळलेल्या वैरणची व्यवस्था करायला पाहिजे, वल्ल्या वैरणची व्यवस्था करायला पाहिजे. लोक वैरणची काय व्यवस्था करीत नाहीत. माझं बांधाचं भरपूर आहे, बांध मला संपत नाहीत, हे असं एवढं बनतात. ते बांध त्यांचं एक उन्हाळ्यापर्यंत मिरगापर्यंत येतात. पाऊस लागायला की उसाची उंची वाढली की बांध झाकतात, वैरण येत नाही. मग ही वैरण हुडकायला होते तर मशीन वैरण नाही, म्हशी खराब होत्यात, गाबाला जात नाहीत. ही तक्रार चालू होती त्यांची. ते काय म्हणते खरं नाही आता ही म्हशीत मी 4 घेतले, गाबाला जायना 2. मग काय करूया आता, मला विचार येतोय धंदा परवडत नाही. तुमचं कसं, ते वाळ्याला कोणता आमचा खाईत नाही, त्याने वल्ली वैरण खाऊन चटवलेले जनावर असतात, मग ते वल्लीच मागते, वाळलेले खाईत नाही. कसं नियोजन कसं ठेवायचं? नियोजन वाळले मिक्स करून नियोजन करायला पाहिजे. दररोज जरा जरा ते वल्ली बी जरा जराशी, वाळलेली बी जराशी, दोन्ही 50-50% करून जरी घातली तरी वैरण खात्यातच, ते मिक्स करून खात्यात कडबा कुट्टीला. नियोजन चाऱ्याच नियोजनासाठी अजून काय सांगाल? चाऱ्याच्या नियोजनासाठी साहेब, ओला चारा आपला स्वतःचा एक प्रत्येक माणसानं आपल्या कवतीप्रमाणे 5-10 गुंठ गवत केलं पाहिजे, मका केला पाहिजे. उपलब्ध नसेल तर साहेब आपण सायलेज बॅगा केल्या पाहिजेत. गोकुळमार्फत सायलेज बॅगा मिळतात. त्या सायलेज बॅगा जरी पावसाळ्यात मका विकत आणून जरी सायलेज बॅगा करून 5-7 आम्ही 10 दोघं भाऊ 10 सायलेज बॅगा करून ठेवतोय. पावसाळ्याला आम्ही जादा पाऊस लागला तर घराच्या बाहेर पी वैरण तोडायला जायला लागत नाही. सायलेज बॅगाचा थोडा चारा आणि वाळला चारा मिसळून जनावरांना घातला तर महिना 2 महिने त्यावर जाऊ शकतात, चालू शकते. आणि मोठ्या जनावर आम्ही मोठा गोठा असल्यामुळे आम्ही 10-20 बॅगा सायलेज बॅगा करतोय. दूध संघाकडं बऱ्यापैकी अनुदान मिळते. 400 रुपयाला बॅग मिळते साहेब. जर 800-900 रुपयाची बॅग 400 रुपयाला बॅग आम्हाला दूध संघाकडे मिळते. आम्ही बॅगा 10 बॅगा 20 बॅगा जाऊन सायलेज बॅगा करतोय. त्यांच्याकडून दूध संघाकडून मक्कासुद्धा मिळतोय. 3 कणसाचा मका आयलँड म्हणून असं काहीतरी असे आहे नाव साहेब आहे. 3 कणसाचा मका चांगल्यापैकी येतोय. कणसं असल्यामुळे जनावर आवडीनं ते लोणचं झालं की खात्यात आणि दूध वाढतंय साहेब. त्या जसं सायलेज बॅग घातली त्याच्यामुळे दूध वाढतंय, नियोजन चांगलं राहतंय. आमच्या जो गोट्यावर एकही आतापर्यंत गेली 15 वर्षे एकही गाब जाया नाही किंवा एकही रेडी गाब जाया नाही, असं एकही जनावर नाही. नियोजन आमचं चांगलं. सकाळी 2 तास भाऊ आम्ही राबताव, संध्याकाळी 2 तास. त्यानंतर आम्ही घरच्या शेतीकडं, पाण्याकडं, उसाकडं असं आम्ही घरची कामं नंतर 10 नंतर 5 पर्यंत आम्ही ही कामं करतोय. परत 5 वाजता गोट्यावर येतोय आणि परत आमचा दिनक्रम चालू होतोय. माणसं म्हणतात की गोठा आता पहिल्यासारखं परवडत नाही, शेतकऱ्याच्या हाताला फक्त शेण शिल्लक राहते. गोठा बराच पडतोय. आता साहेब आमचं साधारण 60 लिटर दूध दोघा भावांचं आहे. 60 लिटरला एका टायमिंगला 60 लिटर, 2 टायमाला 120 लिटर. 50 रुपये लिटर झालं तर 120 गुणिले 50 7,200 रुपये दिवसाला होत्यात. महिन्याला 2 लाख रुपये सहज होत्यात साहेब. 50,000 रुपये जरी गेलं महिन्याला किंवा 70-80 हजार रुपये गेले तरी 1.25 लाख रुपये मासिक शिल्लक राहतात. फक्त नियोजन खर्च जाऊन चारा हे आपलं का पशुखाद्य सरकी भुसा हा महिन्याला साधारण 60-70-80 हजार रुपये धरला तरी साहेब 1.25 लाख रुपये महिन्याला राहू शकतात. फक्त एवढी जनावर पाहिजे, 20 जनावर असेल तर काय. मग त्या पद्धतीने त्यांनी 4 बाळगली 5 बाळगली त्या पद्धतीने त्यांना नफा मिळत राहणार. तुम्ही आता ही जनावर सगळी तयार केल्यात इथे काय अशी बाहेरनं आणलेली आहे? आमचा बरोबर आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे साहेब. हरियाणा राज्यातून आम्ही प्रत्येक वर्षी मुदाळ गावात भाग्योदय दूध संस्थेनं पॅटर्न राबविला आहे. तालुक्यात आमची दूध संस्था 1 नंबरला आहे. आमदार KP साहेबांनी ज्यावेळी 2007 साली हरियाणा म्हशी लोक आणायला तयार नव्हती त्यावेळी KP साहेबांनी सांगितले जो म्हैस आणायला जाणारा त्या म्हशीचा रेडा एक आणूया, तुमच्या गाभण जाईत नाहीत ही शंका पार करण्यासाठी 50% दूध संस्थेतर्फे त्यांना अनुदान देऊया आणि त्या लोकांना ती पटवून द्या. आणि 2007 पासून आमच्या गावात साहेब 400 म्हशी आल्या. आता प्रत्येक आतापर्यंत 400 म्हशी आल्या प्रत्येक वर्षी हरियाणा राज्यातून. सगळ्या हरियाणा राज्यातून म्हशी आम्ही आणल्या. दूध संघाकडनं त्याला पहिल्या वर्षी 10,000 होतं, नंतर 15,000 झालं, नंतर 20,000 झालं, नंतर 30,000 झालं. आता अरुणकुमार डोंगळे साहेबांनी लोकांच्या प्रोत्साहन दाखल 40,000 अनुदान केल्याबद्दल सगळ्या समाजांनी त्यांना चांगला हे केलंय. चेअरमन साहेबांनी चांगलं लक्ष घालून 40,000 रुपये अनुदान केल्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. पहिला जर का बघायला गेलं तर आता तुम्ही म्हटलात की हरियाणावरून जर का म्हैस आणायचं झालं तर तिथलं जाण्या येण्याचा खर्च आला. दुसरा विषय म्हणजे तिथलं म्हशीचा दर तर तो कसा असतोय. म्हणजे नवीन ज्या वेळेला एखादा माणूस किंवा एखादा दूध उत्पादक किंवा एखादा शेतकरी म्हणू आपण ह्या धंद्यात पडायचा म्हटल्यावरती त्याच्या डोक्यात प्रश्न पहिला पडतोय की हरियाणाला जायचं कसं, तिथनं आणायचं कसं, तिथलं पुढचं येताना ट्रॅव्हलिंग कसं करायचं. ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही आता सचिव म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, ह्याच्यासाठी संघाकडून काय हे असते आणि काय म्हणजे अनुदानाचा कसा विषय. दूध संघ आणि आपली KDC बँक यांच्या मार्फत मुश्रीफ साहेबांच्याकडून 500 कोटी कर्ज दूध उत्पादकांच्यासाठी
राखीव त्यांनी ठेवले. 500 कोटीपैकी अण्णासाहेब पाटील महामंडळाखंड 2 म्हशीसाठी 1,30,000 1,30,000 2,60,000 रुपये बिनव्याजी कर्ज अण्णासाहेब पाटलाकडे दिले जाते. आणि 2 म्हशीला संघाकडून 40-80,000 रुपये साहेब अनुदान मिळते. त्याने 3 वर्षे ह्या धंद्यात हेकच काढायला पाहिजे. 3 वर्षानंतर त्याला अनुदान मिळतं. त्या झालेल्या त्यांच्या वासरू संगोपन अनुदान दूध संघाकडं 15,000 रुपये साहेब मिळते. ती बी रेडी जर चांगली हे केलं जतन केलं तर संघाकडं वासरू संगोपन अनुदान बी संघानं चांगली प्रोत्साहन दिले. दूध संघानं गोकुळनं चांगल्यापैकी सभासदांना वासरू संगोपन अनुदान, येती अनुदान, कॉम्प्युटर अनुदान, परत आता 40,000 रुपये पर राज्यातून म्हशी आणण्यासाठी 40,000 रुपये चेअरमन साहेबांनी केले. हे बऱ्यापैकी अनुदान साहेब मिळते. त्यामुळे लोकांनी 2 म्हशी जरी आणल्या तरी 80,000 रुपये अनुदान मिळते आणि बिनव्याजी कर्ज अण्णासाहेब पाटलाकडे मिळते. ते जाऊन 2 म्हशी जरी आणून त्या 2 म्हशी भेटल्या की परत 2 म्हशी आणायच्या. परत त्याच्या उत्पन्न होल्या त्यातल्या दोन्हीपैकी एका दुसरी रेडी जरी जगली तर ती रेडी लाख रुपये होती साहेब. आता आम्ही रेड्या आमच्या जवळजवळ 7-8 रेड्या आम्ही तयार केल्या घरी स्वतः. आता रेड्या केल्या तुम्ही बघितल्या रेड्या मुरा सेम मुरा तिकडनं आणलेली रेड्या आम्ही विकतच नाही साहेब. आणि इथं बी झालेलं विकत नाही. आता रेड्या आम्ही तयार करायला संघानं वासरू संगोपन अनुदानासाठी चांगलं दिले. कार्प स्टार्टर दिला आहे अनुदानात 50% अनुदानात कार्प स्टार्टर हे केले. रेडको संगोपन अनुदानासाठी रेडकोला ते घातल्यानंतर रेडको लगेच 1 वर्षाचं दिसते साहेब. मोठं लगेच तयार होते. चांगली रेडकं होत्यात. आता आमची रेडकं चांगल्या प्रकारे त्यांचे नियोजन ठेवलं. चांगल्या प्रकारचं चाऱ्याचं नियोजन केलं आणि 2 टायमाला चारा शेतकऱ्यांना घालावा. सारखा चारा घातला तर साहेब 8 तास रवत करायला लागते. त्यामुळे रवत होत नाही आणि आपल्याकडे शेतकरी सारखा चारा घालायला तर दूध त्याला कमी होते. आता आमच्या गोट्यात 6 ते 7 लिटरच्या म्हशी कायम एकसारख्या आहेत. आता गाभण गेल्या तर कमी येतात. 8-10 महिने झाले 3, 4, 5 वर येतात. नाही असं नाही. परंतु ज्यावेळी म्हशी येतात त्यावेळी 5-5, 6-6, 7-7 लिटरच्या आवडीच्या सगळ्या म्हशी आहेत. थोडक्यात जर का बघायला गेलं तर कसं पण धंदा करून चालणार नाही. पारंपरिक पद्धतीनं करून तर आता चालणार नाही. जे काय ते आधुनिक पद्धतीला आपण फॉलो करायला पाहिजे असं तुमचं मत आहे. मला आता एक पुढचं सांगा की आर्थिक नियोजन जे आहे हे परवडते का नाही परवडते? परवडते. आता परवडते काय, बँका तुम्हाला पैसे देतात बिनव्याजी, बरोबर. मग आता बँकेतले पैसे घेतले त्या माणसाने म्हशी आणल्या की दूध येईल ते ढिरला घालायचं. त्याचे पैसे ज्या मिळेल तेव्हा ढिरला वापर व्हायला म्हणजे वापर चुकीच्या मार्गाने माणसांचा होतोय. ते पैसे आणायचं तिकडे हे काय ते करायचं, ते पैसे घ्यायचं ते करायचं, ढेरले पैसे काढायचं दुसरं कधी करायचं. ते कर्जाला जात नाही. कर्जाला नाही गेले की कर्ज इथंच आहे. 2,000 भरतोय होते हो 5-6-4 महिने. मग 2,000 केवढं पैसे व्हायचं. तुमचे किती दिवस झाले मी भरले तुमचे पैसे. असंही लोकांचं चुकाळले. किती केलं बघा की तुम्ही महिन्याला 10,000 ठेवा हो. लय राहून द्या. महिन्याला 10,000 अनुदान उचलायचं आणि तिकडच्या कुठल्या तरी दुसऱ्या धंद्याला उचलावायचे. अनुदान काय लगेच मला मिळत नाही. 3 वर्षांत कर्ज उचलून म्हशी आणत नाहीत. म्हशी आणत नाहीत. मग कर्ज 2 म्हशीचं अनुदान पैसे उचलायचे, 1 म्हस आणायची. मग म्हशीचे पैसे फिटत नाहीत. असं सगळ्या गोष्टी होत्या ना लोकांच्या. कर्जाची म्हैस काढली साहेब. कर्जाची म्हैस काढली आणि दूध संस्थेकडनं 10-20 हजार रुपये घेतलं. मग त्यांना ते 10-20 हजार रुपये फेडायसाठी दूध डेअरी काय करते आपला आधी वसूल करते. मग ते 20,000 रुपये तिकडे गेले. सभासदांना आर्थिक उन्नतीसाठी म्हणजे आर्थिक रोजच्या महिन्या 10 दिवसाला त्यांना खर्चासाठी किंवा बाजारासाठी थोडं पैसे लागत असतात. 1,000 रुपये जरी महिन्याला धरले तर 3,000 महिन्याला त्यांनी खर्चाला लागत असतात. ते बिल खर्चाला काढलेलं असते. 20,000 रुपये आम्ही कर्जाला काढलेलं असते. खाद्याला पैसे काढलेले असतात. ही सगळ्या वजावटी होत असताना मग कर्जाला थोडं कमी होतंय. ज्यावेळी त्यांनी कर्ज काढले त्यावेळी कर्ज फेडणे हा ध्यास द्यायला पाहिजे. बाबा हे आम्ही कर्ज काढले ही ह्या वर्षी तर नाही फेडलं तर पुढल्या वर्षी तर ते कर्ज फेडलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपला राधानगरी असेल, भुदरगड असेल, इकडे कागल असेल, ह्या 3 तालुक्यासनी रोजगाराचा जरा मोठा फटका आहे. म्हणजे कागल तालुक्याला तिथनं MIDC वगैरे जवळ आहे, पण राधानगरी भुदरगडला भरपूर म्हणजे इकडल्या मुलांना मुलींना असेल रोजगाराची साधनं कमी आहेत. आणि हा सगळ्यात मोठा इथला प्रश्न आहे. तर अशा तरुणांनी म्हणजे मुलांनी असतील मुलींनी असतील ह्या दुग्ध व्यवसायाकडे वळावं का, आणि वळायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे? नियोजन करा पाहिजे. पैसे नसलं, भांडवल नसलं माणसाकडे बँकेचं कर्ज बँका द्या तयार आहे. ते बी 5-5, 10-10 म्हशी घेऊ शकतात. फक्त नियोजन काय करायला पाहिजे, कोंडा नाही पाहिजे, राबाई तयारी पाहिजे. आता लोकांची राबाई तयारी नाही, जनावरांसाठी राबाई तयारी नाही. नुसतं मग ते कुणीतरी धार काढायला पाहिजे. हे एक आपल्या इकडे समायला 10 म्हशी मी घेतो की 10 म्हशी घेतो, भैया घेतो. 10 म्हशी घेणार, भैया घेणार, मिळणार काय? भैयाला पगार 15,000. मग तुला राहतात 15,000 शिल्लक. तेच भैयाला गेले, तुझं काय नाही मग 0 व्हायला लागलंय. त्यामुळे गोट्ट परवडत गोट्ट बंद पडलं आपल्या भागात. सगळं आमच्यावर गोट्ट केलं तर ते सगळं टोटल बंद आहेत. राबणुकीच नाही. आम्हाला काम करायचं आवड नाही बघा, असं एक लोकांचे विचार आहेत. कोणतरी काम करायला पाहिजे, हे पैसे मिळतोय. मग भैया ठेवायचा असं म्हणतोय. आम्हाला इथे येतात बाबाचं 30 लाख आहेत, 10 लाखाच्या म्हशी आणतो, 5 लाखाचा गोटा बांधतो आणि पैसे शिल्लक राहतात. मी म्हटलं ते बी राहणार नाही तुम्ही म्हशी गोटा केल्यावर.
तुम्ही राबायचा धारा काढा असल्या तर तुम्हाला धारा काढा येत नाहीत, मग तू ह्या व्यवसायात पडू नकोस, तुला करायचं असलं ऑप्शन तर तू ते कर. असं आम्ही प्रत्येकाला सांगत असतोय. तर बऱ्याच लोकांचं काही रिपोर्ट नाही, मी करायची त्याला तयारी नाही. आता आम्ही मी आता नवरा बायको 40 लिटर दूध टायमाला काढतो. आता सकाळी 40 संध्याकाळी 40, दोघं नवरा बायको आहे. मुलं आमची कोल्हापूरला शिक्षणाला शाळेला आहेत. काय करतात मुलं एक BBA करतोय आणि एक कॉमर्स करते मुलगी. तुमची मुलं काय करतात? आमची मुलगी आहे BSc ॲग्री, बारामतीला तिने झाली. आता त्यानंतर धुळ्याला MSc ॲग्री केली. मुलगा आता पुण्याला आहे जॉबमध्ये. BE मेकॅनिकल त्यानं इचलकरंजीला DKT कॉलेजला केलं आणि आता 6 महिन्यापूर्वी तो आता त्याचा पूर्ण झाल्यानंतर तो आता पुण्याला जॉबला आहे. दुधाच्या शेतीवर ही दुधावर शेतीवर. आणि आम्ही चौघच राबत असतो, हे दोघं भाऊ आणि 2 भाऊ आमच्या बायका. कामगार वगैरे एकही आमच्या गोट्यावर कामगार नाही, काय नाही, आम्ही स्वतःच राबतोय. तसंच हरियाणा राज्यातून म्हशी आणण्यासाठी दूध संस्थेमार्फत आम्ही सभासदांना येण्यासाठी 3,000 रुपये डेअरी कडून देतोय तुमच्या इथल्या संस्थेकडून. ते KP साहेब, आमदार KP साहेबांनी सांगितलं की जाण्या येण्याचा खर्च त्यांचा या भागावा म्हणून 3,000 रुपये डेअरीतर्फे त्यांना अनुदानाचं म्हणून द्यायचं, ते परत नाही आम्हाला द्यायचं. त्यांचं ते जाण्या येण्याचा प्रवास खर्च आम्ही बघतो. तुमचं नियोजन कसं असते ताई गोट्यामध्ये जर का बघायला गेलं, तुमचं जावांचं नियोजन काय असते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत? काय नाही, आमचे जे मिस्टर काम करतात त्यांच्या पाठीमागे आम्ही साथ देतोय. काय काम करताय तुम्ही? म्हणजे तिने जर वैरण तोडली तर आम्ही त्यासनी आणू लागतोय. जरी धारा काढायच्या असल्या तर आम्ही दोघी पण मदत करतो. काय पण काम असं शेतातले काम असले तर आम्ही दोघी पण मदत करतो. असं की नाही की आमचं मालक मिस्टरच करू द्या, आम्ही बसून, असं काही नाही, आम्ही दोघी पण मदत करतो. तुम्ही काय करताय दिवसाचं, तुमचं शेड्यूल काय असते इथलं गोट्यातलं धारा काढण्यापासून धुण्यापासून जनावरांचं सगळं? सकाळी उठले की इकडे गोट्याकडे येतोय आम्ही, शेण धारा काढून झाली घरी जातोय, जेवण करून मग शेतीकडे. रोजचं हे शेड्यूल अशा पद्धतीने दोघं पण शेतीकडे याच्याकडे जातो. तर मी आता मुदाळमधील या 2 दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये आहे. तसं बघायला गेलं तर गोकुळ कट्टाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती जाऊन त्यांची कहाणी काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ह्या व्हिडिओ करण्यामागचा किंवा गोकुळ कट्टा ही सिरीज चालू करण्यामागचा गोकुळ दूध संघाचा असेल किंवा KK न्यूज चॅनेलचा असेल, ज्यांच्या हे संयुक्त विद्यमानानं हे सुरू आहे, याचा उद्देशच एकमेव आहे की ग्रामीण भागातल्या तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावं. ज्यांना कुणाला अडचणी येत असतील तर असे हे जे काही दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांची यशोगाथाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. तर अशाच पद्धतीच्या ह्या व्हिडिओवरती ह्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर सुद्धा मी इथं डिस्प्ले करतोय. तुम्हाला यांचा गोठा जर का बघायचा असेल, यांचं नियोजन जर का बघायचं असेल, चाऱ्याचं नियोजन जर का बघायचं असेल तर तुम्ही यांच्या गोठ्यावरती प्रत्यक्ष भेट देऊन हे बघू शकताय. आर्थिक उलाढालपासून लोकांना कसं दिसतं की फक्त पैसे दिसतात, पण पैशाच्या मागं असणारी त्यांची जी राबणूक आहे ही दिसत नाहीत. आणि त्यामुळं लोक काही बोलतात की गोठा आता परवडत नाही, पहिल्यासारखं राहिलेलं नाही, दर राहिलेला नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं कुठं ना कुठंतरी नियोजन मध्ये चूक होत असते. तर हे नियोजन कशा पद्धतीने ह्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आहे हे बघून त्या पद्धतीनं वाटचाल केली तर हा धंदा नक्कीच परवडणारा आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.